तर आज आपण बटाटा भजी बनवणार घरगुती स्टाईलमध्ये। त्यासाठी लागणार बटाटे। बघा बटाटे घेतले मी, आता वरचं पोर्शन सालून घेते। अशा प्रकारे मी 4 बटाटे घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर एक बटाटा घ्यायचा आहे, तुम्ही ना खिसणीने पण करू शकता, मी ना का चाकूने करते, मला चाकूने जमते जास्त वेळ। मग त्यानंतर बघा अशा प्रकारे गोल गोल प्रकारे कापून घ्यायचं। मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याला पाण्यात ठेवायचं आहे भजी होईपर्यंत। पाण्यात ठेवल्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारे ठेवायचं जेणेकरून काळे होत नाही आपले बटाटे, मग ते खूप वेळ राहतात। त्याच्यानंतर काय करायचं, टोपामध्ये बेसन टाकायचं। बेसन टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये हळद टाकायची। हळद जास्त नाही टाकायचं। त्याच्यानंतर तुम्हाला मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता सोडा टाकायचा। आणि सोडा जास्त पण नाही टाकायचा आहे, बघा एकदम थोडंसं किंचित सोडा टाकायचं। आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, जे आपण मसाले टाकले त्याच्यामध्ये ते व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्यानंतर आहे ना हळूच पाणी टाकून घ्यायचं, जास्त नाही, हळूहळू पाणी टाकायचं, जसं आपलं मिश्रण एकत्र होईल थोडं थोडं करून। बेसन जास्त पातळही करायचं ना, मीडियम साईजमध्ये ठेवायचं। ते बघा पहा, मी व्यवस्थित मिक्स करते। तर थोडंसं माझ्या याच्यामध्ये पाणी कमी पडते, तर मी थोडंसं अजून टाकते त्याच्यामध्ये। हे बघा, तर पाणी टाकल्यानंतर पुन्हा मी त्याला मिक्स करून घेते। तर अशा प्रकारे तुम्हीही करायचे तुम्हाला पण। तर बघा, ते मी मिक्स केल्यानंतर तुम्हाला काय करणार आहे, तर व्यवस्थित त्याला मिक्स करते, कारण जेणेकरून त्याच्यामधले जे बबल्ससारखे असतात ना आपले बेसन, मी झाकून ठेवले मी 1-2-3 मिनटं। त्यानंतर बघा मी नाही ना बटाटे असे पाण्यामध्ये ठेवलेले, त्यानंतर आता काय करतो, तुम्हाला तेलामध्ये टाकून घ्यायचे। बघा अशा प्रकारे मी गॅस स्लो ठेवायचा आणि आता व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं। आणि गॅस थोडासा 2 ते 3 मिनटं स्लोच ठेवायचे, जेणेकरून व्यवस्थित फास्ट ठेवलं की लगेच शिजणार, तर आतले बटाटे शिजलेले नसतात, त्याच्यामुळे गॅस स्लो ठेवा। आणि त्याच्यानं 2 ते 3 मिनटानंतर गॅस फास्ट करायचा अशा प्रकारे। तर पाहू शकता आपले बटाटे थोडं थोडं शिजत आलेले आहेत। तर बघा अशा प्रकारे फुगेल, कारण की बेसन आपण भिजवून ठेवलेलं। मग तर पाहू शकता तुम्ही, बघा कशा प्रकारे आपले झाले, एकदम फुगली झालेले आहे बटाट्याची भजी। तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही बनवून पहा, बघा किती छान दिसतात हे बघा। तर आपलं आता फायनली झालेले आहे, तर मी काढत आहे। तर प्लीज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा। अशा छान छान रेसिपीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर